नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 8 ते ओवी 14च्या सहवासात आपण जाऊया. अर्जुनाने भगवंतांना 7 प्रश्न विचारले. भगवंतांनी अर्जुनाच्या मुखातून त्याचे प्रश्न जणू काही बाहेर पडायच्या अगोदरच निरूपण करण्याची तयारी ठेवली होती. आणि हे असं का घडलं? त्यामागचं प्रेम, त्याच्यातल्या भावना ज्ञानोबारायांनी टिपल्यात आणि आपल्या समोर शब्द ब्रह्माच्या रूपाने ते प्रगट करतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, भगवंताचं अर्जुनावर प्रेम आहे, अर्जुनाचं भगवंतांवर प्रेम आहे. हा अर्जुन कसा आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, किरीटी कामधेनूचा पाडा. अहो, हा अर्जुन कामधेनूचा बछडाय. वरी कल्पतरूचा आहे मांदोडा. म्हणोनी मनोरथ सिद्धीचिया चाडा तो नवल नोहे. अहो, अगोदरच हा अर्जुन श्रीकृष्णरूपी कामधेनूचा बछडाय आणि त्याच्यावर कुठल्या गोष्टीचं छत आहे? मांदोडा. छत म्हणजे जणू मांडव. तो कुठल्या गोष्टीचा आहे? तर कल्पतरूचा आहे. काय कल्पना आहे! कल्पतरूच्या मांडवामध्ये हा बछडा बसलेला आहे. आणि हा बछडा सुद्धा कोणाचा? तर कामधेनूचा. अशा या बछड्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार नाहीत असं कधी होईल का हो? त्या पूर्णच होणार. त्यात नवल ते काय? म्हणून मनोरथ सिद्धीचिया चाडा तो नवल नोहे. त्याच्या इच्छा कशा काय पूर्ण होतात हे आश्चर्य करण्याची आवश्यकताच नाही. अहो, श्रीकृष्ण कोपोने जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. ह्या श्रीकृष्ण रूपी कामधेनूचा अर्जुन बछडाय. असा हा श्रीकृष्ण त्यांनी जर रागावून एखाद्याला मारलं तर तो सुद्धा परब्रह्म स्वरूप होतो, साक्षात्कारी होतो. मा कृपेने उपदेशू करी, तो कैशा परी न पवेल. अहो, मग या श्रीकृष्णांनी कृपाळूपणे एखाद्याला उपदेश केला तर तो परब्रह्म साक्षात्कारी होणार नाही का? अहो, होणारच. ज्याने नुसतं रागावून एखाद्याला मारलं तर तो परब्रह्म साक्षात्कारी होतो, तर कृपेने उपदेश केलेला का नाही होणार? काय सुंदर शब्दात आपल्याला ज्ञानोबाराय सांगतायत. या पुढची जी ओवी आहे ते फार मोठं सूत्र आहे. सगुण भक्तीमधलं, सगुण साधनेमधलं, सगुण ध्यानामधलं परम सुंदर सूत्र आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत, जै कृष्णची होई जे आपण, तै कृष्ण होय आपुले अंतःकरण. मग संकल्पाचे आंगण वोळगती सिद्धी. अहो, जै कृष्ण होई जे आपण, आपणच साक्षात श्रीकृष्ण रूप होतो. तेव्हा काय होतं? तै कृष्ण होय आपुले अंतःकरण. तेव्हा आपले अंतःकरणच श्रीकृष्ण रूप झालेले असते. माऊली हो, इथे आपल्या स्थूल देहाचा आकार बदलणार नाहीये. आपल्या स्थूल देहाचा आकार श्रीकृष्णासारखा होत नाही. पण आपलं अंतःकरण श्रीकृष्ण झाल्यावर आपणच श्रीकृष्ण स्वरूप होऊन जातो. श्रीकृष्णाच्या निमित्ताने
ज्ञानोबाराय सांगतायत, अशाच प्रकारे ज्याचं जे आराध्य दैवत आहे, ज्याची ज्या सगुणावर भक्ती आहे, जेव्हा अत्यंत प्रेमामुळे त्याचं अंतःकरण त्या सगुण रूपाशी एकरूप होऊन जातं, त्यावेळी ते आराध्य दैवत आणि तो साधक यांच्यात भेद उरत नाही. आणि अशी जी अवस्था असते त्यावेळी काय होतं, मग संकल्पाचे अंगण वोळगती सिद्धी. मग अशा वेळी अंतःकरणातून स्फुरलेला संकल्प हा सिद्धीस जातो, म्हणजेच तो पूर्ण होतो. हे सगुण ध्यानामधलं परमसूत्र आहे. आज आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं, जी गोष्ट प्रेमामुळे मनात घर करते, अहो मनात घर करते म्हणजेच काय, तर ती गोष्ट आणि आपलं मन या दोन्हीचा आकार एकच होतो. मनाला दुसरा आकार राहतच नाही. मन सतत त्या वस्तूभोवती, त्या व्यक्तीभोवती फिरत राहतं. का तर प्रेमाने बांधलं जातं आणि मग त्यामुळे जणू काही आपाद मस्तक आपण ते वस्तू रूपच होऊन जातो. दुसरा कुठला मनात विचारच येत नाही. माऊली हो, आपल्या आराध्य देवतेचं नामस्मरण करत असताना आपलं सुद्धा अंतःकरण त्याच्या रूपाने इतकं ओतप्रोत भरून जावं की आपल्या मनाने त्या सगुण रूपाचाच आकार घ्यावा. असो, पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनींची आथी निस्सीम, म्हणूनी तयाचे काम सदा सफल. अहो, असं अंतःकरण श्रीकृष्ण स्वरूप होऊन जाईल असं जे निस्सीम प्रेम आहे, त्या ठिकाणी कुठलीही सीमा नाही, कुठलीही बांधिलकी नाही. पूर्णपणे प्रेमाने अंतःकरण भगवत स्वरूपच होऊन जातं. ही अवस्था अर्जुनाच्या ठिकाणी आहे आणि ही अवस्था अर्जुनाच्या अंतःकरणाची असल्यामुळे म्हणून तयाचे काम, काम म्हणजे त्याच्या इच्छा सदा सफल, म्हणून त्याच्या इच्छा सदा सफल होतात, त्या अपूर्ण राहत नाहीत. या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते, होईल जाणुनी आईते वोगरुनी ठेविले. अहो, काय हा प्रेमाचा व्यवहार आहे. असं मुळातच अंतःकरण श्रीकृष्ण रूप झाल्यामुळे आता अर्जुनाच्या मनात काय येतंय हे श्रीकृष्णांना ओळखायला काय वेळ लागणार. ज्याचं अंतःकरणच श्रीकृष्ण झालंय, त्यामुळेच भगवंतांनी अर्जुन आता काय विचारणार हे त्याच्या मनातलं अगोदरच ओळखलं होतं आणि त्याच्यावरचं निरूपण त्याच्या पुढे त्यांनी वाढून ठेवलं. होईल जाणुनी आईते वोगरुनी ठेविले. आईते म्हणजे तयार अन्नासारखं ते अगोदरच वाढून ठेवलं आणि जणू काही भगवंतांनी ते अगोदरच वाढून ठेवलंय. अर्जुनाने फक्त विचारण्याचं निमित्त केलेलं आहे. हे कसं घडतं, ही घडण्यामागची अवस्था काय आहे, त्याचं रूपक ज्ञानोबाराय आपल्या समोर ठेवतायत. खूप प्रेमाने भरलेलं हे रूपक आहे. जे अपत्य थानीन हुनी निगे, तयाची भूक ते मायेसीची लागे. एरवी ते शब्दे काय सांगे, मग स्तन्य देयेरी. अहो, जे लहान बाळ आईच्या स्तनपानावर अवलंबून आहे, ते बाळ आईला का शब्दाने सांगतं. अहो, त्या आईलाच त्या बाळाची भूक लागते आणि मग आई त्या बाळाला आपणहून स्तनपान करविते. त्या बाळाला शब्दाने काही सांगावंच लागत नाही. ते सांगणार तरी कसं. अहो, ते लहान बाळ शब्दांनी काय सांगणार. अजून शब्दांशी साधी ओळखही झालेली नाही, पण त्या बाळाची भूक मात्र आईलाच लागते.
माऊली हो, त्याचप्रमाणे अर्जुनाला ज्या गोष्टीची भूक लागली ती भूक श्रीकृष्णांनाच अगोदर लागली. आणि आता श्रीकृष्णांनी आईत ह्या अर्जुन रूपी बाळासमोर वाढून ठेवलंय. म्हणून कृपाळुआ गुरुचिया ठाई, हे नवल नोहे काही. परिते असो ऐका काई, जे देव बोलते जहाले. या ठिकाणी ज्ञानोबारायांची गुरुभक्ती गुरुप्रेम उचंबळून आलंय. ज्ञानोबाराय म्हणतायत अशाच प्रकारे म्हणून अशाच प्रकारे अत्यंत कृपाळू असे जे श्री गुरु, त्यांच्या ठिकाणी किंवा परमेश्वराच्या ठिकाणी हे असंच घडतं, यात काही आश्चर्य नाही. अहो, ही श्री गुरुरूपी आई किंवा भगवंत रूपी आई आपल्या भक्तांचं शिष्यांचं कल्याण ज्याच्यात आहे ते कृपाळूपणे अगोदरच त्यांच्यावर वर्षाव करतात. शिष्यांनी किंवा साधकांनी विचारावं आणि मग कृपा करावी हे त्या श्री गुरूंना किंवा आपल्या आराध्य देवतेला माहितीही नसतं, कारण ती आई आहे. ज्ञानोबाराय म्हणतात पण हे असो परिते असो ऐका काई, जे देव बोलते जाहाले. आपल्या जणू काही श्री गुरूंवरचं जे प्रेम आहे त्याला आवर घालत ज्ञानोबाराय म्हणतात पण हे असो, आता देव काय बोलले ते मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. चला तर माऊली, आपणही ते ऐकायला सज्ज होऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.